श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो अर्थातच वटपौर्णिमेविषयी आहे. म्हणजेच पावसाळा सुरू झाला की सर्वप्रथम जो सण येतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा सण येत असतो. तर पहा, या वटपौर्णिमेच्या सणाविषयी म्हणजे आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. म्हणजेच वटपौर्णिमा असो, मकर संक्रांत असो किंवा नागपंचमी असो, या दिवशी महिला मंडळांची म्हणजे खूप तयारी चालू असते. म्हणजे महिलांचा हा अतिशय म्हणजे त्यांच्यासाठी नटण्या मुरडण्यासाठी मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, किंवा म्हणजे सुवासिनींचा सणच हे आहेत की या सणांच्या दिवशी त्यांनी खरंच खूप म्हणजे आपले सोळा शृंगार घालून नटलं पाहिजे किंवा आपण पूजा अर्चा पण केली पाहिजे, उपवास वगैरे पण केला पाहिजे. तर आपण त्या संदर्भात आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की आता ही वटपौर्णिमा आलेली आहे. तर मग या वटपौर्णिमेच्या दिवशी जे आपल्याला आवडेल ते घालण्यापेक्षा जे आपल्या म्हणजे आपण त्या सणाच्या दिवशी जे घालणं खरंच चांगलं आहे तेच घातलेलं चांगलं. म्हणजे आता आपल्याला आवडतंय म्हणून आपण जे त्या दिवशी घातलं नाही पाहिजे ते पण आपण घालतो. त्यामुळे आपण आता उद्या जो वटपौर्णिमेचा सण आहे तर आज आपण त्याविषयीच माहिती पाहणार आहोत की उद्या आपल्याला वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी आपण एकदम छान नऊवार किंवा काठपदर वगैरे आपण छान साडी घालणार आहोत. पण ती साडी आपल्याला कोणत्या रंगाची घालायची आहे, म्हणजे कोणते रंग आपल्याला घालण्यासाठी शुभ आहेत आणि कोणते रंग आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी या सणाच्या दिवशी घालण्यासाठी शुभ नाहीत, ते आपण आज पाहणार आहोत. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे खरं तुम्ही सोळा शृंगार घालायचे. म्हणजे तुमच्या कानात, पायात, गळ्यात, म्हणजे नाकात तुम्हाला आपलं सिंदूर, टिकली, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत ना खरंच आपण ते एकदम आता आपल्या हातामध्ये काचेच्याच बांगड्या पाहिजेत. काचेच्या बांगड्या असलं या म्हणजे तुम्ही जर बेंटेकच्या वगैरे बांगड्या घातल्या म्हणजे शक्यतो नाही घालायच्या. सोन्याच्या चांदीच्या वगैरे असेल तर तुम्ही घातल्या तर चालतील, पण अशा मेटल वगैरे ज्या अशा वेगवेगळ्या बांगड्या असतात त्या नाही घालायच्या. आपल्या हातामध्ये काचेचीच बांगडी पाहिजे आणि काचेची बांगडी आणि काठपदराची साडी वगैरे म्हणजे आणि त्यात मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शुभ रंग तुम्ही घाला, ज्या त्या रंगाचं वेगवेगळं असं महत्त्व असतं. तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत रंग, तर तो आहे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे आपण कुमारिक असतो आणि आपलं जेव्हा पहिल्यांदा लग्न वगैरे ठरतं तेव्हा सुद्धा आपल्या हिरव्या रंगापासूनच सुरुवात होते. चुडा हिरव्या रंगाचा घालण्यापासूनच सुरुवात होते. आणि त्यामुळं आपले सकाळी पण उठल्या पण आपण सकाळी जेव्हा झोपेतून उठतो आणि सकाळच्या वेळेला आपण जेव्हा हिरवळ वगैरे पाहतो किंवा हिरवी झाडे वगैरे पाहतो तर आपण किती प्रसन्न होतो. त्याचप्रमाणे हिरवा रंग हा शांत असतो. त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाची साडी घातलेली अतिशय चांगली आहे. आणि त्या आपल्या म्हणजे नात्यामध्ये पण आपल्या नवरा बायकोचं नातं असो किंवा आपल्या इतर गोष्टी आसपासच्या व्यक्तींसोबत हिरव्या रंगाची जर आपण साडी घातली तर आपण शांत आणि आपलं नाते संबंध पण हे खूप शांत राहतात आणि चांगले राहतात. तर यानंतर हळद, आणि म्हणजे हळदीच्या रंगाचा आपल्याला पिवळा रंग म्हणजे हिरव्या रंगाविषयी झालं आपल्याला. एक मी तुम्हाला सांगितलं हिरवा रंग आणि हळद, म्हणजेच हळदीच्या रंगाची आपल्याला पिवळ्या रंगाची साडी, हे दोन. तर आपला हळदीला हे किती महत्त्व आहे. आपल्याला पूजेच्या गोष्टीत असू द्या किंवा कुठल्याही गोष्टीत असू द्या हळदीला किती महत्त्व आहे. आणि त्याचप्रमाणे आपण हळदी कुंकू आपण जेव्हा आपण देवीचा सुद्धा मानसन्मान करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला हळदी कुंकूला किती महत्त्व आहे. त्यामुळं हळदीचा रंग आणि त्यातली त्यात आपला गुरुग्रह सुद्धा जर खराब असेल तर आपण काय करतो, पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरतो. म्हणजे त्याने आपला ग्रह जो आहे तो एकदम स्ट्रॉंग होतो, म्हणजे मजबूत होतो. त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घातलेली सुद्धा खूप चांगली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घातलेली अतिशय चांगली आहे, म्हणजे लाभदायक आहे आणि आपला गुरुग्रहसुद्धा चांगला होतो त्या पिवळ्या रंगाने. तर त्यानंतर आहे लाल रंग. आपलं कुंकू कोणत्या रंगाचं आहे? लाल. आपल्या महालक्ष्मीच्या वेळेला प्रत्येक वेळेला लक्ष्मीपूजन करत असताना आपण ते पीस असू द्या, म्हणजे जे साहित्य घेतो ते आपण काय करतो, लाल रंगाचं घेतो. म्हणजे आपल्या महालक्ष्मी मातेलाच लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि त्यातली त्यात आपलं पूजेच्या याच्यामध्ये असणारं कुंकू जे आहे ते सुद्धा लाल रंगाचं आहे. म्हणजे लाल रंगसुद्धा खूप खूप शुभ आहे. त्यामुळं आपल्याला हे 3 नंबर सांगितलेलं मी लाल रंगाची साडी पण आपल्याला घालायची आहे. आणि म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्या तुम्ही या सांगितलेल्या रंगापैकी तुम्ही घालू शकता. तर यानंतर आपला गुलाबी रंग आहे. गुलाबी रंग हा आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणजेच असली कुठलीच स्त्री नाही की तिला गुलाबी रंग आवडत नाही. प्रत्येक मुलींना गुलाबी रंग आवडतो, प्रत्येक बायकांना गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग हा सर्वांना आवडतो. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी तर तुम्ही अतिशय म्हणजे
कुठलाही न विचार करता आपण गुलाबी रंगाची साडी वापरू शकतो। तुम्हाला 4 नंबर सांगितलं मी गुलाबी रंग आणि आपला केशरी रंग राहिलेला आहे। पहा केशरी रंग हा खूप शुभ आहे। म्हणजे पहा सूर्यास्ताच्या वेळेला आणि सूर्योदयाच्या वेळेला पहा केशरी रंगाचा सूर्य म्हणजे तुम्हाला सांगते सूर्याचा रंगच आहे तो केशरी आहे। त्यामुळं केशरी कलरची साडी घालण्यासाठी सुद्धा खूप एकदम शुभ आहे। पहा कारण यज्ञाचा रंगसुद्धा पहा शुभ आहे म्हणजे केशरी आहे। तो किती शुभ आहे पहा म्हणजेच आपलं कुठला यज्ञ अग्नीचा रंगच केशरी आहे। आणि आपले जे नाथभक्त आहेत म्हणजे आपण पहा नाथभक्त आहोत नाथांच्या कुठलाही पहा भगव्या कलरचं त्यांचं म्हणजे पहा त्यांच्या आपण लुंगीपासून सर्व गोष्टी जरी आपण पहिल्या भिक्षेची झोळी वगैरे सर्व काही आपलं केशरी कलरचं म्हणजे नारंगी रंगाचं असतं। त्यामुळं केशरी कलरसुद्धा हा अतिशय शुभ आहे। तर मी तुम्हाला पहिला सांगितलेला आहे हिरवा रंग, दुसरा सांगितला पिवळा रंग, तिसरा सांगितला तुम्हाला लाल रंग, मग गुलाबी रंग आणि केशरी रंग हे तुम्हाला मी 5 शुभ रंग सांगितले। यापैकी तुम्ही पहा असं क्रीम कलर वगैरे मोरपंखी कलर वगैरे तुम्ही हे कलरसुद्धा वापरू शकता। म्हणजे आता चिंतामणी कलर आहे म्हणजे हे जे असे फ्रेश कलर म्हणजे जे आपल्या देवीच्या आपण आता कुठले आपण पहा हिरवा रंग का सांगितलं मी तुम्हाला हिरव्या रंगाचं तुम्हाला बरंचसं महत्त्व सांगितलं। पण आपण जेव्हा देवीची ओटीसुद्धा भरतो तेव्हा त्याच्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ठेवतो किंवा हिरव्या रंगाची साडी आहे का हिरव्या रंगाचा पीस आहे का आपण ते पाहतो। तसंच पहा ह्या रंगांना सुद्धा खूप महत्त्व आहे। तर मी तुम्हाला जे कोणते रंग घालायचे ते तुम्हाला मी रंग सांगितलेले आहेत। आता मी तुम्हाला जे रंग घालायचे नाहीत पहा आता आपल्याला काळ्या रंगाची साडी खूप आवडते त्याच्यामध्ये वेगळं आहे आता कुठलाही पण त्याच्यामध्ये कलर आहे वेगळा पण तसं नाही करायचं आपल्याला काळ्या रंगाची साडी काळा रंग साडीमध्ये असणारी साडी आपल्याला घालायचीच नाही आहे। म्हणजे दुसरा कलर आहे पण त्याच्यामध्ये काळा रंग आहे तरीसुद्धा आपल्याला ती साडी घालायची नाही आहे। आणि पूर्ण पांढरी म्हणजे त्याच्यामध्ये कलर आहे पण ती पांढरी साडी आहे तरीसुद्धा आपल्याला घालायची नाही। एकदम आपल्याला वट सावित्री म्हणजे वट पौर्णिमेचा उपवास करायचा आहे परत आपण वडाची पूजा करणार आहोत मग आपल्याला कशाला हे काळे पांढरे रंग हवं निळेसुद्धा घालायचे नाहीत। निळा बटबटीत कलर वगैरे जर असेल ना तर आपल्याला तो कलरसुद्धा अजिबात घालायचा नाही। पहा निळ्या रंगाची सुद्धा आपल्याला साडी घालायची नाहीत। आता तुम्हाला समजलं असेल की काळी पांढरी निळी म्हणजेच पहा पूर्ण काळी पांढरी निळी अशी तर घालायचीच नाही हे तर सर्वांना माहिती आहे की आपल्याला काळ्या रंगाची साडी पांढऱ्या रंगाची साडी निळ्या रंगाची साडी घालायची नाही। पण आपण जी साडी घालणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच प्रमाणे जर काळा रंग असेल पांढरा रंग असेल किंवा निळा रंग असेल तर आपल्याला ती सुद्धा साडी घालायची नाही। पहा आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी तर पहा मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आले होते व्हिडिओ की पहा आपल्याला कोणते शुभ रंग आहेत आणि कोणत्या रंगाच्या आपल्याला साड्या घालायच्या नाहीत। पहा या संदर्भात मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले होते आणि त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगितलेली। तर पहा तुम्हाला सर्वांना खूप खूप वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि वडाची पूजा तुम्ही छान अशी व्यवस्थित साहित्य वगैरे घेऊन जा। तुमच्या जर आसपास कुठं वड असेल तर तिथं करा वडाच्या झाडाची पूजा वगैरे करा। एकमेकींसोबत पहा एकमेकींची ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे एकदम छान करा। पहा तर आत्ता जर आपल्या वटपौर्णिमेचा सण झाला तर डायरेक्ट पुढच्या वर्षीपर्यंत मग पहा आपल्याला वटपौर्णिमेच्या सणाची वाट पाहायला लागते। त्यामुळे पहा आपले हे जे सण असतात संक्रांत झाली किंवा वटपौर्णिमा झाली किंवा नागपंचमी झाली या सणांना आपण एकत्र येत असतो तर महिला मंडळ एकत्र येतात मग तुम्ही या एकत्र येण्याचा छान आनंद सालुटा एकमेकींना आणि त्यामुळे पहा गप्पा वगैरे पहा आपलं नटणं भरवणं सर्व गोष्टी आपण पहा या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण करत असतो। तर पहा आपल्याला मग आपल्याला या वडाची पूजा करायची असते तर आपण एकत्र येऊन सर्व महिला या वडाची पूजा वगैरे करत असतो। तर पहा या वडाचं विशिष्ट असं महत्त्व आहे। तर पहा वडामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं स्थान असतं पहा या वडाच्या झाडामध्ये आणि म्हणून आपण ह्या वडाच्या झाडाची पूजा करत असतो। वडाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान लागतं आपल्या लेकरांचं म्हणजे मुलांचं वगैरे पण व्यवस्थित होतं आपल्या घरामध्ये एकोपा वाटतो छान आपल्या सर्वांचं प्रेम आपण एकरूप राहतो। आणि मेन म्हणजे पहा पती पत्नीसाठी पण ह्या वडाच्या झाडाची पूजा केलेली खूप छान आहे म्हणजे खूप चांगली आहे पहा कारण सावित्रीने पहा सत्यवानासाठी ह्या वडाच्या झाडाची पूजा केली होती पहा आणि तिने मागितलं होतं की मला 7 जन्म हाच पती हवा आहे तर तिचा पतीचे म्हणजे प्राण तिने वाचवले होते यमराजापासून ह्या वडाच्या झाडाची त्याच्यामुळेच आपण पूजा करत असतो। आणि आपल्या पतीच्या जे आयुष्यामध्ये जे काही संकट येत असतात अडचणी येत असतात पहा त्या दूर होतात आपण जर वडाच्या झाडाची पूजा केल्याने आणि त्यांना यश मिळत राहतं पहा म्हणजे त्यांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना यश मिळत राहतं त्यासाठी या वडाच्या झाडाची आपण पूजा करतो। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते। झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिलेला नाही। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।